चैत्र उत्सव नवरात्रीचा. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे अनिकाची. अनिका एक हुशार विद्यार्थिनी तर होतीच, पण एक उत्तम खेळाडू सुद्धा होती. अभ्यास आणि खेळ या दोन्हीत यशस्वी होण्याचा तिचा निर्धार होता. पण खेळात सतत स्वतःचा परफॉर्मन्स उत्तमच राहिला पाहिजे या प्रेशरमुळे ती ते साध्य करू शकत नव्हती. तिचे प्रशिक्षक कायमच तिला मोटिवेट करायचे. त्यांच्या अनुभवाची शिदोरी तिच्या खेळासाठी ते कायमच तिला देत होते. अनिकाची ही अवस्था पाहून तिच्या गुरूंनी तिला देवी कात्यायनीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अनिका, देवी कात्यायनी ही अत्यंत तेजस्वी होती. पुराणात तिच्या कथेमध्ये सांगितलंय, महर्षी कात्य यांची इच्छा होती की त्यांच्या घरात भगवती देवीनं पुत्री म्हणून जन्म घ्यावा. त्यासाठी त्यांनी कठोर तपस्या केली. या तपस्येनं प्रसन्न होऊन भगवती देवीनं त्यांच्या घरी जन्म घेतला आणि म्हणून तिचं नाव कात्यायनी असं पडलं. तिच्याबद्दल असंही म्हणतात की महिषासूर नावाच्या राक्षसानं तीनही लोकात प्रचंड उत्पात माजवला होता. त्याला वर मिळाला होता की कोणताही पुरुष त्याला हरवू शकणार नाही किंवा ठार करू शकणार नाही. तेव्हा भगवान विष्णू, प्रजापती ब्रह्मा आणि देवाधिदेव महादेव यांनी त्यांच्या तेजातून, ऊर्जेतून देवी कात्यायनीची निर्मिती केली. महर्षी कात्यायन यांनी त्यांच्या स्वतःच्या आश्रमात सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी देवीची विधिवत पूजा केली आणि मग दशमीला देवी कात्यायनीनं महिषासुराचा वध केला. त्यानंतर तिला महिषासुरमर्दिनी या नावानं देखील ओळखलं जाऊ लागलं. अनिका, या गोष्टीवरनं एक लक्षात घे, जर संकल्प मनापासून केलेला असेल, त्यासाठी कठोर परिश्रम केलेले असतील, मन निश्चयी आणि सकारात्मक असेल, तर तुम्ही सुद्धा तुमचं ध्येय नक्कीच प्राप्त करू शकता. अनिकानं तिच्या शिक्षकांचं ऐकलं, आपलं ध्येय निश्चित केलं, त्यानुसार स्वतःचं वेळापत्रक ठरवलं. मन आणि बुद्धीच्या एकाग्रतेनं तिचा अभ्यास कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होऊ लागला आणि खेळासाठी तिनं कठोर परिश्रमही घेतले आणि हे सिद्ध केलं की निश्चय केला तर शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता येणं शक्य आहे. आपण सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, यश हे केवळ टॅलेंटमुळे मिळत नसतं, तर त्या टॅलेंटला कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सकारात्मकतेची जोड दिली तरच ते प्राप्त होतं.